काय कालचा जो अर्थसंकल्प राज्य विधानसभेमध्ये जो हे करण्यात आलेलं आहे. नेहमीप्रमाणे घोषणांचा बाजार या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेला आहे. केवळ घोषणांचा पाऊस आहे आणि ग्राउंड रियालिटी एकदम वेगळी आहे. आज जर आपण महाराष्ट्राची परिस्थिती जर आपण बघतो तर प्रचंड मोठं कर्ज राज्यावर आहे. अशा परिस्थितीमध्ये आज आपण शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयावर जर आपण बघितलं, आज शाळेमध्ये शिक्षक नाही आहेत. म्हणजे फार मोठ्या पद्धतीनं शिक्षकांचा तुटवडा या ठिकाणी आहे. आणि आज आपण वर्धा जिल्हा परिषदचा जर आपण विचार केला, तर माध्यमिक आणि प्राथमिकचा जर आपण विचार केला, तर मोठ्या संख्येनं पदं रिक्त आहेत. आणि केवळ घोषणांचा पाऊस या सर्व याच्यामध्ये सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि ग्राउंड रियालिटी एकदम वेगळी आहे. कॉन्ट्रॅक्टर्स लोकांचे पेमेंट नाही आहे. रस्त्यांचे कामं, पाणीपुरवठ्याचे कामं अपूर्ण पडलेले आहेत. आणि जेव्हा आपण डिपार्टमेंटला किंवा संबंधित कॉन्ट्रॅक्टरला त्याबद्दल बोलतो, तर त्याचं सरळ उत्तर असतं की आम्हाला अजूनपर्यंत शासनाकडनं आम्ही केलेल्या कामाचे देयकच प्राप्त नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पुढचे कामं करायचे कसे. तर ही फॅक्ट आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पाणीपुरवठ्यासारख्या योजना ह्या पेंडिंग पडलेल्या आहेत. रस्ते पेंडिंग पडलेले आहेत. कॉन्ट्रॅक्टचे बिलं नाही आहे. ₹2100 ₹21 लाडकी बहिणीला देण्याचं आश्वासन देण्यात आलेलं होतं. त्याची पूर्तता या बजेटमध्ये होईल असं अपेक्षित होतं, परंतु त्याच्यावर सुद्धा कुठलं भाष्य करण्यात आलेलं नाही आहे. आणि कर्जमाफीची घोषणा केली आहे, परंतु त्या कर्जमाफीच्या मी अजून बघितलं नाही, परंतु कर्जमाफीच्या घोषणेमध्ये सुद्धा काय टर्म्स अँड कंडिशन टाकलेल्या आहे, हे सुद्धा त्या निमित्तानं बघावं लागेल. आणि मी तरी समजतो की माझं स्पष्ट म्हणणं आहे की भारतीय जनता पक्षाने त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये इलेक्शनच्या पहिले हे डिक्लेअर केलेलं होतं की या महाराष्ट्रामध्ये जर आमचं सरकार आलं तर तात्काळ आम्ही शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करू. परंतु कर्जमाफीचा मुहूर्त काढण्याकरता जवळपास आता 16 महिने ते 17 महिने हे सरकारला लागले कर्जमाफीची घोषणा करण्याकरता. आणि या 17 महिन्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी, हजारो शेतकऱ्यांनी या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केल्या. त्यामुळं या सर्व आत्महत्यांकरता मी समजतो की भारतीय जनता पक्षाचं सरकार हे रिस्पॉन्सिबल आहे, हे कारणीभूत आहे. त्यांनी जर तात्काळ कर्जमाफीची अंमलबजावणी सरकार आल्याबरोबर केली असती, तर 100% ह्या आत्महत्या झाल्या नसत्या. त्यामुळं या आत्महत्येला सुद्धा सरकार जबाबदार आहे. आणि माझं तर म्हणणं आहे की सरकारवर आत्महत्येचा मुख्यमंत्री असेल किंवा उपमुख्यमंत्री असेल, यांच्यावर आत्महत्या करण्याकरता प्रवृत्त केल्याचा गुन्हा हा सुद्धा त्यानिमित्तानं दाखल झाला पाहिजे, अशी वर्धा जिल्ह्याचा खासदार म्हणून सुद्धा माझी मागणी आहे. कारण की या लोकांनी प्रवृत्त केलं आहे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याकरता. तुम्ही शेतकऱ्यांना सांगितलं तर आम्ही कर्जमाफी करू. 16-16, 17-17 महिने सरकार येऊन तुम्ही कर्जमाफी करत नाही. त्यामुळं तुम्ही शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याकरता प्रवृत्त केलेलं आहे. त्यामुळं आत्महत्येकरता प्रवृत्त करण्याचा गुन्हासुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यावर, उपमुख्यमंत्र्यावर दाखल झाला पाहिजे, अशी माझी मागणी आहे.